उमापूर नगरीमध्ये हा जो नारळी सप्ताह, अखंड हरिनाम नारळी सप्ताह आज होत आहे, ते नक्कीच या पुण्यनगरीचं वैभव द्विगुणित करणारा सप्ताह आहे। या उमापूर नगरीमध्ये आजपर्यंत अनेक रत्न जन्माला आलेले आहेत आणि भाग्यवंत कीर्तिवंत अशा या उमापूर नगरीच्या लोकांच्या पुण्यामुळे हा सर्व अखंड हरिनाम नारळी सप्ताह उमापूर नगरीमध्ये पार पडत आहे। त्याचा आज पहिला दिवस आहे। आज या उमापूर नगरीचे सरपंच आदरणीय संभाजी आहेर हे आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि या नारळी सप्ताहानिमित्त संपूर्ण उमापूर नगरीचे सर्व बंधू आहेत, भगिनी आहेत, या सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा। आणि आपण एका कुटुंबाप्रमाणे हा नारळी सप्ताह, या नारळी सप्ताहामध्ये होणारे विविध कार्यक्रम आणि नगदनारायण बाबाच्या पुण्याईनं आपण सर्व एक कुटुंब आहोत ही भावना आज माझा आनंद द्विगुणित करणारी आहे। संपूर्ण गाव एका कुटुंबात असल्याप्रमाणे आज एकत्र आलेला आहे आणि हा अखंड हरिनाम नारळी सप्ताह पूर्ण होईपर्यंत एकत्र कुटुंबासारखं आम्ही सर्व राहणार आहोत। आणि या उमापूर पंचक्रोशीमध्ये जेवढे काही आहेत, नारायणगडाचे भक्त आहेत, या उमापूर परिसरामध्ये आहेत, या बीड जिल्ह्यामध्ये आहेत, या सर्वांना उमापूर गावचा एक नागरिक या नात्याने मी सर्वांना या नारळी सप्ताहासाठी आमंत्रित करीत आहे, आग्रहाचं बोलवणं आहे। जेवढे काही या उमापूर नगरीचे नातेवाईक आहेत, या उमापूर नगरीमधल्या नागरिकांचे नातेवाईक आहेत, या सर्वांना आज या ठिकाणी आम्ही आग्रहाचं निमंत्रण देत आहोत की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या नारळी सप्ताहाचा नगद नारायण बाबाच्या पुण्य आशीर्वादाने पार पडणाऱ्या या नारळी सप्ताहाचा आनंद घेण्यासाठी या उमापूर नगरीमध्ये यावं ही आपणास आग्रहाचं निमंत्रण। तसेच आज हे पूर्ण गाव, यामध्ये पूर्ण सर्व नागरिक एका कुटुंबाप्रमाणे या नारळी सप्ताहाचा आनंद घेत आहेत, हे बघून माझं मन भारावलेलं आहे। आणि आम्ही सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे आज एकत्र झालो आणि आमच्या गावची जी बंधुभावाची, एकोप्याची जी काही आमची पूर्वापासूनची परंपरा आहे ती आज आम्ही कायम राखत आहोत। या गोष्टीबद्दल खरंच खूप आनंद होत आहे आणि आपणा सर्वांना, या उमापूरच्या सर्व नागरिकांना, पंचक्रोशीतील नागरिकांना, सर्व आप्तेष्टांना, या उमापूर नगरीतील नागरिकांच्या सर्व नातेवाईकांना मी उमापूर गावचा नागरिक या नात्याने या कार्यक्रमासाठी, या नारळी सप्ताहासाठी आमंत्रित करीत आहे। धन्यवाद।